सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदरला चांगलंच झोडपून काढलेलं आहे। त्यामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलेलं होतं। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालेलं होतं। भाईंदर पूर्व भागातल्या केबिन रोड, नवघर, बीपी रोड या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं होतं। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। वसई विरारमध्येही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता। वसई विरार परिसरातल्या अनेक सखल भागांमध्ये यामुळे पाणी साचलेलं होतं। गेल्या 24 तासात विरारमधल्या बोळिंज, आगाशीसह वसईतल्या माणिकपूर, मांडवी आणि इतर भागात 25 ते 20 मिलीमीटर पर्यंतच्या पावसाची नोंद झाली। मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे। मी आता नालासोपाऱ्यामध्ये आपण पाहू शकता सकाळपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी सुरू झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही भागामध्ये सखल भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचू शकतं। नालासोपाऱ्याच्या गालानगरमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। मुंबईचा जो सबवे आहे, अंधेरीचा सबवे आहे, या सबवेमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणचं जे पावसाचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे, कारण हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे। तेव्हा घरामधून बाहेर पडताना आवश्यक काम असेल तरच बाहेर निघा, अन्यथा घराबाहेर निघू नका, स्वतःची काळजी घ्या, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अंबरनाथ तालुक्यातल्या कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिवेशनात केलेली आहे। यानिमित्त आमदार भोईर यांनी कल्याण डोंबिवलीच्या पाणी प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष वेधलेलं आहे। पावसाळा असताना सुद्धा कल्याणमध्ये पाणी टंचाई भासते। उल्हास नदी आणि बारावी धरणातनं मिळणारं पाणी पुरेसं नाही। शिवाय वाढत्या लोकसंख्येनुसार शहरांना पाण्याची गरज भागवण्यासाठी कुशिवली धरणाची गरज असल्याचं ते म्हणाले। कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनेक मोठमोठाली गृहसंकुलं उभी राहिलेली आहेत। या गृहसंकुलांमध्ये हजारो नागरिक राहत असून पाणी पुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागलेला आहे। याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी कल्याणमध्ये येऊन जाहीर केलं होतं की बाबा कल्याण डोंबिवली महापालिकेला स्वतंत्र धरण दिलं जाईल, परंतु अजून त्याबद्दल कारवाई झाली नाही। डिसेंबर 2023 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या, इरिगेशन डिपार्टमेंटचे लोक होते, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही बाबतीत स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी जे कुशिवली धरणाची मागणी केलेली आहे त्याच्या बाबतीत कुठलंही पाऊल उचललं नाही। मी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की कल्याण डोंबिवली पालिकेला स्वतंत्र धरण कुशिवली धरण आरक्षित करून द्यावं आणि त्याचा पाणी पुरवठा शहराचा सुरळीत व्हावा, हे आपल्या माध्यमातून नम्र विनंती।